युवा नेते वसीम नायकवडी यांची राष्ट्रवादी सांगली शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड। स्वर्गीय मुन्ना नायकवडी यांचे सुपुत्र वसीम मुन्ना नायकवडी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा गट यांच्या नेतृत्वाखाली आज निवड करण्यात आली आहे। यावेळी वसीम नायकवडी यांनी माध्यमांशी बोलताना स्वर्गीय मुन्ना नायकवडी गेल्या 25 वर्ष नगरसेवक सामाजिक क्षेत्रात कार्य सांभाळले व तसाच ठसा उमटवत वसीम नायकवडी हे राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे। त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा शहर जिल्हा उपाध्यक्षपदी वसीम नायकवडी यांची निवड करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पदभार स्वीकारून मिळालेल्या संधीचा शेवटच्या माणसापर्यंत पक्षाचे विचार धोरण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करेल असे यावेळी वसीम नायकवडी यांनी संवाद साधताना आपले मत व्यक्त केले। नमस्कार, मी वसीम नायकवडी, माजी नगरसेवक स्वर्गीय मुन्ना नायकवडी यांचा चिरंजीव। मला घरचा राजकीय वारसा लाभलेला आहे। माझे वडील राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये गेली 25 वर्ष होते। माझ्या वडिलांनी राजकारणातून समाजकारणाकडे लक्ष दिला। लोकांची समस्या असतील, गोरगरिबांचे कुठलेही विषय असतील, युवकांचे रोजगारांचे विषय असतील, माझ्या वडिलांनी नेहमी त्यांच्या पाठीशी राहून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि समस्या सोडवली। माझ्या वडिलांची समाजकार्याची दखल आणि मी त्यांच्यानंतर करत असलेल्या समाजकार्यांची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, कार्याध्यक्ष जमील बागवान साहेब, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष पद्माकरजी जगदाळे साहेब, माझे काका इद्रिसभाई नायकवडी प्रदेशाध्यक्ष, त्यांनी आज मला सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी माझी निवड करून मला एक सांगली जिल्ह्याची मोठी जबाबदारी दिलेली आहे। आणि यासाठी मी सर्व राष्ट्रवादीचे माझे जे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्या सर्वांचा सर्वप्रथम आभार मानतो। आणि राष्ट्रवादी शेवटच्या माणसापर्यंत, तळागाळापर्यंत आणि गोरगरिबांच्या घरापर्यंत आणि मनापर्यंत कसं पोचल आणि राष्ट्रवादीतून राजकारणातून समाजकारण आम्हाला जास्तीत जास्त कसं करता येईल ते मी करणार। आणि आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रामध्ये गोरगरीब जे जनता आहे, जे बेरोजगार युवक आहेत, ते समृद्धीकडे कसं जातील आणि प्रत्येकाच्या घरी सुख हे कसं नांदेल याचा मी प्रयत्नशील राहील। पक्षाने जे माझ्याकडं जिल्ह्याची एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे, मला जिल्हा उपाध्यक्षाचं पद दिलेलं आहे, त्या संधीचं 100% मी सोनं करीन। आणि पक्ष वाढवण्यासाठी माझ्याकडनं जे जे काही प्रयत्न होतील ते 100% मी करणार। आणि येणारी लोकसभा असेल, विधानसभा असेल, महापालिका असेल, ग्रामपंचायत असेल किंवा साधं कॉलेजमध्ये कुठलीही निवडणुकी असेल तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। घड्याळ तेच आहे, पण 100% वेळ नवी आणणार म्हणजे आणणार। धन्यवाद।